या सभे स्वागत करते आणि सर्वप्रथम मी प्रभू परमेश्वराचे उपकार मानते की त्यांनी फिरून एक वार मला त्याची संधी त्याचं वचन शेअर करण्याची संधी दिली आणि त्याचप्रमाणे विजय आणि शिला यांचे आभार मानते की त्यांनी मला ही संधी या माध्यमाद्वारे उपलब्ध करून दिली आणि प्रत्येक वेळी ते नवीन नवीन व्यक्तांना बोलवतात आणि त्यांच्याकडून परमेश्वराची सेवा करून घेतात, स्वतःही आशीर्वादित होतात आणि इतरांनाही आशीर्वादित करतात आणि प्रभू परमेश्वर त्यांची ही सेवा फलद्रूप करो, त्यांच्या गरजा अडचणी प्रभूमध्ये पूर्ण करो अशी त्याच्या चरणी प्रार्थना करते. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. व्हॉट इज देअर इन द नेम हे शेक्सपियरच्या नाटकातलं फार फेमस असं वाक्य आहे आणि जेव्हा मूल जन्माला येण्या अगोदर किंवा आल्यानंतर त्याचं नाव ठेवलं जातं किंवा ते ज्यावेळेस कळतं, ज्यावेळेस त्याची चाहूल लागते तेव्हापासूनच आई वडिलांमध्ये घरच्यांमध्ये नाव काय ठेवायचं ह्याच्याबद्दल चर्चा, कधी कधी रुसवाफुगवी होती, कधी कधी वाद होतात, बऱ्याचशा गोष्टी होतात आणि बरचसं विचार विनिमय करून बाळाचं नाव ठेवलं जातं. कधी कधी आई वडील ज्या परिस्थितीतून गेलेले आहेत किंवा कधी कधी बायबलच्या अकॉर्डिंगली त्याचं नाव ठेवलं जातं. नावामुळे आपल्याला आपले एक ओळख मिळते, आपली स्वतःची आयडेंटिटी मिळते आणि आपलं नाव आपल्याला फार प्रिय असतं. जरी ते आपण स्वतः चूज केलेलं नसलं तरी ते आपल्याला फार प्रिय असतं, कारण ते आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवतं. त्यावर फक्त आपलाच हक्क आणि ताबा असतो आणि आणि नावाद्वारेच आपण समाजामध्ये आपली ओळख असते आणि मनुष्य आणि त्या नावाद्वारेच मनुष्याची स्वभाववृत्ती किंवा त्याचं प्रवृत्ती कशी आहे ह्याचा ओळख लोकांना होत असते. आणि नीतिसूत्रे 22:1 मध्ये आपण वाचतो की चांगलं नाव विपुल धनाहून इष्ट आहे. किती जरी संपत्ती असली आणि जर नाव बदनाम असलं तर त्याचा काय उपयोग. ज्याप्रमाणे आपण आपल्या नावाने ओळखलं जातो, कधी कधी एखाद्या व्यक्तीचे 2-2, 3-3 नाव असतात. घरातलं, शाळेतलं, आजीनी ठेवलेले प्रत्येकाचे वेगळे वेगळे नाव असतात, पण ती व्यक्ती एकच असते. त्याचप्रमाणे आपल्या देवाचं आहे, देव एकच आहे आपला, पण त्याच्या लोकांनी त्याला त्यांच्या परिस्थितीनुसार नावं दिली आणि त्याच नावांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ही नावं पवित्र शास्त्रामध्ये जरी हिब्री भाषेतून असली तरी आज आपण त्याचा अर्थ मराठीतून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एक शेतकरी होता. टेक्निकल प्रॉब्लेम आहे थोडासा, त्याबद्दल क्षमस्व. ऐकू येते? हो हो, ऐकू येते, ऐकू येते. ओके. एक शेतकरी होता आणि लग्नाला बरंच वर्ष होऊन सुद्धा त्यांना मूलबाळ झालेलं नव्हतं. त्याच्यामुळं फार नवस वगैरे केले, देवाच्या प्रार्थना केल्या वगैरे आणि शेवटी कंटाळून त्या शेतकऱ्यांनी एक देवाला नवस बोलला की देवा, जर का मला मूल झालं तर मी तुला सोन्याचं अंगड टोपडं तुझ्या मंदिरामध्ये येऊन वाहीन. ओके, यथावकाश त्याला बाळ झालं, मुलगाच झाला. पण हा जरी मुलगा झाला, बाळ झालं, तरी हा परेशान असायचा, अगदी म्हणजे काळजीत असायचा. मग त्या बायकोला प्रश्न पडला की एवढ्या वर्षांनी मूल झालंय, मुलगा झालाय आणि तरी माझा नवरा परेशान का आहे. मग तिने विचारलं खोदून खोदून अगदी विचारलं. मग त्यांनी सांगितलं की बाई, मी असा असा नवस बोललोय. मग बायको म्हटली एवढंच ना, बर काय हरकत नाही म्हटली. मग तिने काय केलं, जाऊया म्हटली देवाला नवस फेडायला. आणि मग देवाची इथं त्याला समजेना आता सोन्याचं अंगड टोपडं म्हणजे मी तर गरीब शेतकरी, सोनं कुठनं आणणार वगैरे. पण ती म्हटली जाऊया. मग गेले तिकडं आणि मंदिराच्या इथं गेल्यानंतर मग तिने काय केलं, एक छान असं कापडाचं
आंगडं टोपडं तिने शिवून घेतलेलं होतं, ते घेतलं आणि मुलाला हातात घेतलं आणि नवऱ्याला म्हटली, हा घ्या सोन्या आणि हे घ्या त्याचं आंगडं टोपडं. झालं का सोन्याचं आंगडं टोपडं? पण आपल्या परमेश्वराला खोट्या तागडीचा वीट आहे, कारण आपला परमेश्वर पवित्र आहे, त्याच्याशी आपण खोटेपणानं असं वागू शकत नाही. आपला देव एकच आहे, पण त्याची नावं अनेक आहेत आणि प्रत्येक नाव त्याच्या विविध पैलूंची आपल्याला ओळख करून देते. आणि प्रत्येक नाव देवबापाचं जे आहे ते आपल्यासाठी आशीर्वादित असंच असतं. देव हा शब्द आपण संपूर्ण पवित्र शास्त्रात पाहतो, पण लॉर्ड किंवा प्रभू परमेश्वर हा शब्द त्याची ओळख आपल्याला वैयक्तिकरित्या करून देतो. देवाचे नाव अत्यंत पवित्र आहे, म्हणून आपण ते व्यर्थ घ्यायचं नाही अशी देवबापाने आपल्याला आज्ञा दिलेली आहे. 10 आज्ञा आपल्याला आठवतच असतील. पवित्र शास्त्रातील संदर्भासह आपण ह्या नावांचा अर्थ आज समजून घेणार आहोत आणि आशीर्वादित होणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला हे समजलं पाहिजे की तो आपला अडोनाय म्हणजे लॉर्ड म्हणजे स्वामी, प्रभू किंवा मालक आहे. तो आमचा उत्पन्नकर्ता आहे, तो आमचा तारणहार आहे आणि आम्ही त्याची प्रजा त्याच्या प्रेमळ प्रभुत्वाखाली जगलं पाहिजे. कारण परमेश्वर थोर आहे, आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो. स्तोत्र 135:5. पण ख्रिस्ताने मत्तई 7:21-23 वचनामध्ये आपल्याला एक तंबी देऊन ठेवलेली आहे. जर ब्रदर कुणाल, इफ यू कॅन डिस्प्ले द वर्सेस. मत्तई 7:21-23. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या सर्वांचा प्रवेश स्वर्गामध्ये नाही, तर आमची कृत्ये आणि आमचा येशू ख्रिस्तावरील विश्वास देवाला प्रसन्न करणारा आहे. आता ही जी परमेश्वराची नावं आहेत ती एखाद्या फॉर्म्युल्याप्रमाणे आहेत. म्हणजे बघा, असं एक याव्हे आहे, मग शालोम किंवा जायरा, असे फॉर्म्युल्यासारखं आहे. काही नावं याव्हे किंवा यहोवानी सुरुवात होतात, काही एल ह्या नावाने सुरू होतात. तर पहिल्यांदा आपण काही, आणि प्रत्येक नावाचा अर्थ प्रत्येक अद्भुत गोष्टींचा उलगडा करून देतो. यहोवा म्हणजे सेल्फ एक्झिस्टंट वन, स्वतःचं अस्तित्व असलेला. आदी आणि अंत तोच आहे. अल्फा आणि ओमेगा तोच. तो सदैव अस्तित्वात होता, आहे आणि असणार आहे. यहोवा आय एम हू आय एम, मी आहे तो आहे. निर्गम 3:13-14 मध्ये आपण वाचतो, ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला सांगितलं की तू फारोकडे जा. मग मोशे म्हटला की मी तिथे जाऊन काय सांगणार, मला कुणी पाठवले, माझ्यावरती ते विश्वास ठेवणार नाही. पण परमेश्वराने त्याला सांगितलं की मी परमेश्वर जो आहे त्याने तुला पाठवले असं त्यांना सांग म्हणून. आणि स्वर्गामध्ये आपण आणखी जास्त मानाने आदराचे देवाचे नाव आदराने अविरत आणि अखंडपणे घेऊ, कारण यशया 6 मध्ये सांगितलेलं आहे की पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर. कदाचित परमेश्वराच्या सानिध्य ज्यावेळेस आपण असू त्यावेळेस आपल्याकडून काही जास्त बोललंही जाणार नाही, फक्त आपण पवित्र 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 असंच म्हणत राहू. आणि जसे जसे आपण परमेश्वराच्या नावाचा अभ्यास करू तसे आपल्याला त्याच्या प्रत्येक स्वभावाचा एक एक पदर उलगडत जाईल. आता आपण पहिल्यांदा एल पासून जी नावं सुरू होणार आहेत त्याच्याबद्दल पाहूया. पहिलं आहे ते एल ओहिम, द एक्सिडिंगली स्ट्रॉंग अँड मायटी वन. आणि ह्याचं पहिलंच जे आहे ते आपण उत्पत्तीच्या पहिल्याच वचनात बघतो की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. आणि आकाश आणि पृथ्वी उत्पन्न करणं हे कुणी ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही. आणि इथं जो एल ओहिम हा शब्द आहे तो प्लुरल म्हणजे अनेक वचनी आहे, कारण त्यावेळेस बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा एकत्रच होते. नंतरचं आहे अल रोही पण होतं ते, गॉड हू सीज, पाहणारा देव. आणि आपल्याला हगारीची गोष्ट माहितीये, ज्यावेळेस सारा जलस झाली तिच्याबद्दल आणि तिने हगारेला घरातून हाकलून दिलं आणि परमेश्वरांनी तिची काळजी त्या जंगलामध्ये घेतली देवदूतांनी आणि तिला परत जायला सांगितलं. आणि त्यावेळेस हगार म्हणाली की
माझा देव पाहून घेईन. आणि तिने त्या देवाला नाव दिलं अल रोई. उत्पत्ती 16व्या अध्यायात आपण हे वाचतो. परमेश्वर आपले बाह्य रूप पाहत नाही, तर तो आपले अंतःकरण पाहतो. त्याच्यापासून काहीच लपलेले नाही. आपल्या भावना, विचार, सुखदुःख, भीती, आपल्या मनात असलेली सल किंवा असूया, काही काही त्याच्यापासून लपून राहत नाही. त्याची मुले या नात्याने त्याची नजर सदैव आपल्यावर असते. तो आपल्यावर खोलवर प्रेम करतो. आपण किती जरी पापमय जीवन जगत असलो तरी आपला प्रभू आपण प्रभू येशूच्या रक्ताने झाकले आहोत ते तो पाहतो. आज आपल्यामध्ये कितीतरी सारा आहेत, अब्राम आहेत किंवा हगर आहेत, पण परमेश्वर सर्वांची परिस्थिती पाहतो आणि तो आमची काळजी घेतो. पुढचं जे नाव आहे ते अल शदाय, गॉड ऑल मायटी और ऑल सफिशियंट वन किंवा ओमनीपेटन्स. जुन्या करारामध्ये आपण अनेक देवांबद्दल उल्लेख वाचतो, पण इब्री लोकांचा देव मात्र एकच होता, सर्व समर्थ देव अल शदाय. आणि ह्याचा उल्लेख आपण उत्पत्ती 17:1 मध्ये जेव्हा परमेश्वराने अब्राहमाला दर्शन दिलं आणि म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. तोच देव इसाकाचा पण होता. म्हणून जेव्हा याकोबाची पाठवणी बथुवेलाकडे इसाकाने केली, त्यावेळेस इसाकाने त्याला आशीर्वाद दिला, सर्व समर्थ देव तुला आशीर्वाद देवो, तुला फलद्रूप करो. उत्पत्ती 28:3. आणि स्वतः देव बेथेल येथे याकोबाला आशीर्वाद देत आहे आणि त्याला म्हणत आहे, मी सर्व समर्थ देव आहे, तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो. इतकेच नाही तर 10व्या वचनात परमेश्वराने याकोबाचं नाव बदलून त्याला इस्रायल हे नाव दिलेलं आपण पाहतो. निर्गमच्या 6व्या अध्यायात देखील जेव्हा मोशेला परमेश्वराने दुसऱ्यांदा दर्शन दिलं, त्यावेळेस त्यांनी परमेश्वर मोशेलाही म्हणाला की मी परमेश्वर आहे, मी अब्राहम, इसाक व याकोबास सर्व समर्थ देव म्हणून प्रगट झालो, अल शदाय म्हणून प्रगट झालो. कारण तथापि परमेश्वर किंवा याव्हे हे माझ्या नावाने त्यास मी ज्ञात नव्हतो. खरंच जर आपण उत्पत्तीचं पुस्तक बघितलं, काही अपवाद सोडले तर तिथं प्रत्येक वेळेला देव असंच लिहिलेलं आहे, देव म्हणाला, देव बोलला. पण निर्गम 3:15 पासून पुढं परमेश्वर हे आपल्याला वाचायला मिळतं. ज्यावेळेस पावलाने त्याच्या शरीरातील त्याला ठोसे मारलेला काटा काढून टाकण्याबद्दल देवाला विनंती केली, तेव्हा देव म्हणाला, माझी कृपा तुला पुरेशी आहे. द ऑल सफिशियंट गॉड. 2 कोरिंथ 12:9. कारण कृपेनेच आमचे तारण झालेले आहे. अल एलोइन, गॉड मोस्ट हाय, परात्पर देव, द लॉर्ड ऑफ हेवन अँड अर्थ. देव सर्व शक्तिमान आहे. ओमनीपोटंट मीन्स ऑल पॉवरफुल, तो सर्वज्ञ आहे. ओमनिसियंट, ऑल नोईंग, त्याला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, त्याला सर्व गोष्टी माहीत आहेत. आणि आमचा देव सर्वव्यापी म्हणजे ओमनी प्रेझेंट, प्रेझेंट एव्हरीवेअर असा आहे. तो सार्वभौम आहे. त्याच्यासारखा कुणीच नाही. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तोच परमेश्वर आहे. तोच अंधाराचा उत्पन्न करता आणि प्रकाश करताही तोच आहे. अरिष्ट आणणारा तोच आहे आणि शांती प्रस्थापित करणारा पण देव तोच आहे. यशाया 45:6-7. आणि उत्पत्ती 14:18 ते 22 मध्ये मल्कीसदेक जो स्वतः परात्पर देवाचा याजक होता, त्याने ह्याच परात्पर देवाच्या नावाने अब्रामालाही आशीर्वाद दिला. नेक्स्ट आहे अल ओलाम, द एव्हरलास्टिंग ऑर इटर्नल गॉड, म्हणजे सनातन देव. अभिमलेख आणि अब्राहम यांच्यामध्ये करार झाल्यावर ज्या विहिरी शेजारी, ज्या विहिरीचं नाव बेरशेबा किंवा शप्तेची विहीर, अब्राहमाने तिथे एशेल वृक्षाची झाडी लावली आणि सनातन देवाच्या नावाने प्रार्थना केली. उत्पत्ती 21:22-33 ही वचनं. पुढे जाऊन आपण ह्या सनातन देवाचा किंवा एव्हरलास्टिंग गॉडचा उल्लेख यशाया 40:28 मध्ये पाहतो. हा इटर्नल गॉड एल
ओलम कधीच थकत नाही, तर तो भागलेल्या जोर व निर्बलास विपुल बल देतो. कारण ह्या सनातन देवाची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतात. ते थकत नाहीत किंवा भागत नाहीत. यशया 40:28 ते 31. रोमकराच्या पत्रांमध्ये सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाच्या अधीन राहावे आणि पावलाला झालेल्या प्रगटीकरणाला अनुसरून ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी स्थिर करण्यास समर्थ असणारा हाच सनातन देव आहे. रोमकरास पत्र 16:25 आणि 26. एलोहिम देव सनातन आहे आणि ह्याचं क्लासिक उदाहरण म्हणजे स्तोत्रसंहिता 90:1 आणि 2 ही वचनं. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आम्हाला निवासस्थान आहेस. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू जग व पृथ्वी ही निर्माण केली. त्यापूर्वीच अनादी कालापासून अनंत कालापर्यंत तू देव आहेस. त्याला सुरुवात नाही किंवा अंतही नाही. तो स्वतःच सुरुवात व स्वतःच अंत आहे. अल्फा व ओमेगा ही तोच आहे. देव जो होता, देव जो आहे व जो येणार आहे. प्रगटीकरण 1:8. अशी कोणतीच वेळ नव्हती किंवा नाही की देव अस्तित्वात नव्हता. त्याला कधीच वेळेचे बंधन नाही, कारण त्याच्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी आहेत. स्तोत्र 90:4. वरील सर्व एलने सुरू होणारी नावे देव कोण आहे हे स्पष्ट करतात. आता आपण आमच्यासाठी तो काय आहे, त्यांनी आमच्या प्रत्येक प्रसंगामध्ये तो काय बनून आला ह्याच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊयात. आताच ब्रदरनी प्रार्थना गाणं म्हटलं आणि की त्यांनी म्हटलेल्या गाण्यामध्ये बरेचसे परमेश्वराची नावं त्यांनी घेतली आणि कदाचित ती इज अ कोइन्सिडन्स और परमेश्वराची योजना म्हणा, विषय पण तोच आहे. आणि आमच्या एका दुसऱ्या ग्रुपमध्येही एका सिस्टरनी नेम्स ऑफ गॉड ह्याचीच क्लिपिंग आज शेअर केली होती. तर आपण आता यहोवा किंवा याह्वे या नावापासून सुरू होणारी परमेश्वराची नावांबद्दल जाणून घेऊयात. सर्वात प्रथम यहोवा निसी, द लॉर्ड माय बॅनर किंवा लॉर्ड माय मिरॅकल. आणि अमालेक्यांबरोबरच्या युद्धामध्ये देवाच्या सांगण्याप्रमाणे मोशे टेकडीवरती चढून बसलं, टेकडीच्या माथ्यावरती काठी घेऊन उभा राहिला. निर्गम 17वा अध्याय. ज्यावेळी त्याचा हात वर जात असे त्यावेळेस इस्रायलाची सरशी व्हायची. पण तो त्यावेळेस मोशे म्हातारा झालेला होता, त्याच्यामुळे त्याचे हात भरून यायचे आणि त्याचा हात असा खाली खाली यायचा. त्याचा हात जसा जसा खाली येईल तसं तसं अमालेकी वरचढ होत इस्रायलावरती. आणि मग त्यामुळे काय केलं, मग शेवटी त्याला एका दगडावरती अहरोन आणि हूर यांनी बसवलं आणि हूर आणि अहरोन यांनी त्याचे हात असे वरतीच धरून ठेवले. आणि परमेश्वराच्या कृपेने यहोशवा जो त्याचा मोशेचा त्यावेळेस मदतनीस होता, त्यांनी अमालेक्यांवरती विजय मिळवला. म्हणून परमेश्वराने मोशेला आज्ञा केली की ह्या सर्व गोष्टी तू लिहून ठेव. आणि मोशेने त्या लिहून तिथं एक वेदी बांधली परमेश्वराच्या नावाने. आणि त्या वेदीचं नाव त्यांनी याह्वे निसी, म्हणजे माझा परमेश्वर, माझा ध्वज, माझी विजय पताका. बॅनर म्हटलं की फक्त पताका लक्षात येतं, पण नाही, ते विजय पताका असं आहे. आणि म्हणूनच कदाचित पूर्वीच्या काळी युद्धावरून युद्ध जिंकल्यानंतर युद्धभूमीतून एक सैनिक तो पताका घेऊन यायचा आणि मग राजा वाट बघत बसलेला असायचा की काय युद्धाचं काय झालंय वगैरे. आणि लांबूनच त्याला तो सैनिक पताका घेऊन येत असलेला दिसायचा आणि त्याच्यावरून राजाला कळायचं की आपला विजय झालेला आहे. आणि कदाचित या पवित्र शास्त्राच्या ह्याच्यावरतीच त्या लोकांनी ते असं पायंडा पडला असेल. आज आम्ही सैतानावर विजय मिळवण्यासाठी येशू ख्रिस्त आमची विजय पताका आहे. त्याच्या नावामध्येच आम्ही सगळे जगिक युद्ध, आध्यात्मिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा किंवा इतर कोणतेही युद्ध जिंकू शकतो. दुसरं आहे ते जेहोवा राफा किंवा राफे, द लॉर्ड इज माय हिलर, द लॉर्ड दॅट हिल्स. परमेश्वर माझा रोग मुक्त करणारा. आता रोग मुक्त करणारा, रोग म्हटलं की लगेच आपल्याला फक्त शारीरिक व्याधीचा
आठवतात. पण तसं नाहीये, शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही गोष्टींमध्ये तो आमची आमचं सर्व रोग बरे करणारा किंवा आम्हाला त्या सर्वातून सोडवणारा असा परमेश्वर आहे. जे काही आमच्यामध्ये अमंगळ आहे, परमेश्वराला अप्रिय गोष्टी आहेत, त्या सर्व तो आपल्यामधून काढून आम्हाला शुद्ध करतो. आम्ही सर्व बहकून गेलो होतो किंवा अजूनही बहकलेलेच आहोत काही अंशी, तर इथे आम्हाला आमच्या दुरुस्तीची गरज आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला परमेश्वराशी नातं जोडणं गरजेचं आहे. आणि यहोवा राफा ते आमच्यासाठी ख्रिस्ताद्वारे त्याच्या क्रुसावर आमच्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानामुळे आम्ही आणि तिसऱ्या दिवशी मृतांमधून पुन्हा उठल्यामुळे ते घडवून आणलेलं आहे परमेश्वराने, या यहोवा राफाने. आणि ख्रिस्ताद्वारे आपण एक वार फिरून परमेश्वराशी अनंत कालापर्यंत जोडले गेलेले आहोत. जेव्हा राफा आपल्याला कोणकोणत्या गोष्टींपासून बरं करतो? आता शारीरिक म्हटलं तर आजारपणात, अशक्तपणात, स्तोत्र 41:3. मानसिक त्रासात योनाची गोष्ट सगळ्यांना आठवत असेल, त्या माशाच्या पोटामध्ये किती मानसिक त्रासात असणार तो, तर परमेश्वराने त्याला त्याच्यातूनही वाचवलेलं आहे. योना 2:5-7. आपला कधी कधी आध्यात्मिक त्रास होतो, त्यावेळेस स्तोत्रसंहिता 23:3 हे वचन आपल्यासाठी फार उपयोगाचं ठरतं. त्याचप्रमाणे बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये भावनिक घालमेल असते, भावनिक अस्थिरता असते, त्याच्यासाठी साम 147:3. आणि आपल्याला भविष्याची चिंता आजकाल तर जरा जास्तच आहे सर्वांना, त्याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला प्रत्येक आपल्या गोष्टींसाठी प्रत्येक परिस्थितीसाठी परमेश्वराचं वचन आपल्याकडे आहे. आणि जॉन 14:27. आणि ह्या सर्व गोष्टींसाठी परमेश्वर त्याची शांती आपणास देतो. जुन्या करारातील काही वचन आपण पाहूया, कारण पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन आपल्यासाठी आरोग्यदायी व आपल्या हाडास उल्हासित करणारं असं आहे. मी फक्त रेफरन्स सांगते. स्तोत्र 103:3, स्तोत्र 147:3, यशया 30:36, इर्मया 30:17 आणि इर्मया 33:6 आणि होशे 6:1. आता ही काही मोजकीच वचनं म्हणजे मी सांगितलेत, वेळेअभावी आपण सगळी वाचणार नाही किंवा घरी तुम्ही नंतर वाचू शकता. आता असं नाही की फक्त जुन्या करारातच, पण नव्या करारातही येशू ख्रिस्तानी बरेचसे चमत्कार करून बऱ्याचशा लोकांना आजारातून आणि सैतानी बंधनातून मुक्त केलेलं आहे. आणि येशू ख्रिस्ताला मार्क ग्रेट फिजिशियन म्हणून संबोधतो, एक मोठा दाता म्हणून संबोधतो. आणि यशया 53:4 मध्ये वाहतीत आणि भविष्यवाणी केलेली आपण वाचतो. चारही शुभवर्तमानात येशू केलेल्या आरोग्यदानात चमत्कारांबद्दल आपण वाचतो. उदाहरणच अगदी द्यायचं झालं तर कुष्ठरोग्याला बरे करणे, मत्तई 8:1-4. पक्षघाती माणसाची पापक्षमा व त्याला बरे करणे, मार्क 2:5-12. आंधळ्यांना दृष्टी दिली, मत्तई 9:27-31. आणि 12 वर्षे रक्तस्रावी असलेली स्त्री, हिने तर फक्त येशूच्या गोंड्याला, गर्दीत त्याच्या कपड्याच्या गोंड्याला शिवलं होतं आणि ती आपल्या रोगातून मुक्त झालेली. त्याचप्रमाणे गर्दीमध्ये कितीतरी लोकांनी त्या येशू ख्रिस्ताच्या कपड्यांना स्पर्श केल्यामुळेही त्यांना आरोग्यदान मिळालेलं आहे. आणि इतकेच नव्हे तर येशू ख्रिस्तानी मृतांना सुद्धा मेलेल्यातून उठवलं, उदाहरणार्थ लाजरस आणि याईराची कन्या. आणि तोच यहोवा राफा आज आपल्यासाठीही आपल्याला आरोग्यदान देण्यासाठी सदैव तयार आहे. फक्त आपण त्याची विनवणी केली पाहिजे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. कारण प्रत्येक वेळी येशू ख्रिस्त म्हटलं, तुझ्या विश्वासाने तुला बरं करण्यात येईल, तुला आरोग्यदान मिळेल. परमेश्वर आपल्या जवळ आहे आणि तो नेहमी आपल्या सन्निधी असतो. बऱ्याचदा असं असतं की आपले मित्र वगैरे म्हणतात, तू काय काळजी करू नको, तुझ्यावर काय पण प्रसंग येऊ दे, मी रात्री 12 वाजता मला हाक मार, मी हाय. ते हायच असतं फक्त. पण परमेश्वर आपला यहोवा शम्मा तसं नाही. यहोवा शम्मा म्हणजे द लॉर्ड इज देअर ऑर लॉर्ड इज नियर. तो सदैव आमच्या बरोबर आहे, आमच्यासाठी सदैव तो सिद्ध आहे. स्तोत्र
46:1 मध्ये आपण वाचतो, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे आणि तो संकटकाळी सहाय्य करण्यास सदा सिद्ध आहे. आणि तो आपल्याला सोडून जाणार नाही किंवा टाकणार नाही. मातेला सुद्धा तिच्या पोटच्या मुलांचा विसर पडू शकतो, पण परमेश्वर देव आपल्याला कधीच विसरणार नाही. तो सदैव आपल्या बरोबर आहे. तो आपला यहोवा क्षमा आहे. जेव्हा आपण पापे कबूल करून येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा आम्ही काही अंशी नीतिमान होतो. कारण वचन सांगते, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, फक्त परमेश्वरच नीतिमान आहे. जेहोवा सिदकेनू, द लॉर्ड आवर रायचियसनेस. परमेश्वर आमची धार्मिकता आणि आमची नीतिमत्ता. इर्मया संदेष्टा हा विपिंग प्रॉफिट म्हणून ओळखला जातो, म्हणजे विलाप करणारा, रडणारा संदेष्टा म्हणून ओळखला जातो. कारण तो ज्या वेळेस होता त्यावेळेस इस्रायल लोकांची म्हणजे एकदम अंधकारात होते, ते अधोगतीला लागलेले होते आणि त्यांनी सन्मार्गी यावं, परमेश्वराकडे वळावं म्हणून तो आणि त्यांनी पश्चाताप करून परमेश्वराकडे वळावं म्हणून तो त्यांची खूप विनवणी करत होता. काही लोकांनी त्याचं ऐकलं आणि काहींनी त्याचं ऐकलं नाही. आणि ही गोष्ट परमेश्वर त्याच्या संगती नसता तर ती त्याला शक्य नव्हती. आणि परमेश्वर सदैव त्याच्या बरोबर होता आणि तो त्याला शक्ती पुरवत होता हे सर्व करण्यासाठी. आणि म्हणूनच परमेश्वराने इर्मयाच्या द्वारे येणाऱ्या नीतिमान किंवा धार्मिक पुरुषाबद्दल, मसीहाबद्दल भाकीत केलं. इर्मया 23:5 आणि 6. परमेश्वर म्हणतो, पहा, मी दाविदा करता एक धार्मिक अंकुर उगवीन, तो राजा होऊन राज्य करील. असे दिवस येत आहेत, त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय वसेल व जे नाव त्याला देतील ते हे परमेश्वर आमची धार्मिकता, जेहोवा सिदकेनू. पवित्र शास्त्रात लेवी हे पुस्तक बुक ऑफ होलीनेस आणि वर्शिप म्हणून ओळखलं जातं. देवाच्या निवडलेल्या लोकांची वर्तणूक कशी असावी ह्या पुस्तकात यहोवा मकद्देश, म्हणजे गॉड हू सॅन्क्टिफाईज यू, जो तुम्हाला पवित्र करतो. किंवा सॅन्क्टिफिकेशन म्हणजे इथं वेगळं करणं, परमेश्वरासाठी वेगळं करणं किंवा निवडणं असं आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वराने इस्रायल राष्ट्राला नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ते मीटिंग मधून आउट झालेत वाटतं. 2 मिनिटं. मीटिंग 2च मिनिटं. सॉरी त्याच्याबद्दल. बहुतेक मीटिंग सैतान कुठल्या ना कुठून तरी काहीतरी कार्य करण्याचा प्रयत्न करत असतोय, पण परमेश्वर आपला त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे आणि त्याचं कार्य नक्कीच चालू राहणार. आणि सॉरी त्या सर्व गोष्टीबद्दल. हा, जॉईन झाल्या त्या. ऐकू येते माझा? हो हो, आज येतोय. खूपच प्रॉब्लेम यायला लागलेत. ओके. परमेश्वराने जेव्हा इस्रायल राष्ट्रांना बरेचसे नियम लावून दिले होते, आज्ञा लावून दिल्या होत्या. आणि प्रत्येक वेळी परमेश्वर एखादा नियम ज्यावेळेस इस्रायल लोकांना सांगायचा त्यावेळेस म्हणायचा, तुम्ही पवित्र असा, कारण मी तुमचा देव पवित्र आहे. आणि लेवी 8 मध्ये 20 आणि 7 आणि 8 मध्ये परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपणास पावन करून पवित्र व्हा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझे विधी मान्य करून पाळा, तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे. आता वेगळं करणं म्हणजे काय करणं, तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात.
एक म्हणजे टू सेट अपार्ट फ्रॉम द सिन, पापांपासून वेगळं करणं, आणि टू सेट अपार्ट फॉर गॉड म्हणजे देवासाठी वेगळं करणे असे. आणि देवाची लेकरे ह्या नात्याने आमची सुटका पापाच्या अंधकारातून झाली आणि आमचा नव्याने जन्म झाला. आम्हाला नवजीवन मिळाले, पण आपल्या देहामध्ये अजून युद्ध सुरू आहे देहवासनांचं वगैरे. गलती 5:19 ते 21 मध्ये ही सगळ्या देहवासनांची जी किंवा जे पाप आहेत त्याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. पण देवाचे वचन असं आहे की तो आपल्याला पवित्र करणार आणि तो आपल्याला काय करायचं ते सांगतो, जेणेकरून आम्ही पवित्र असावे. 1 पेत्र 1:13 ते 18 आणि त्याचप्रमाणे 1 पेत्र 2:11. जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैविक वासनांपासून दूर राहण्याची विनंती पेत्र करत आहे, म्हणजेच पापापासून वेगळे होणे, कारण पापाचे वेतन मरण आहे. आणि 1 योहान 2:15 आणि 17 ह्या वचनात, जागतिक वासना ह्या पित्यापासून नाहीत आणि म्हणूनच त्या नष्ट होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. आणि सेकंड वेगळं करणं म्हणजे सेट अपार्ट ऑर सेपरेट फॉर गॉड, देवासाठी वेगळं करणं. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचे निवडलेले, त्याच्यासाठी वेगळे केलेले असे असावे. आणि हीच गोष्ट जर इस्रायल लोकांना कळली असती तर त्यांना इतक्या हालापेक्षा भोगाव्या लागल्याच नसत्या. जर आपण स्वतःला देवासाठी वेगळे केले, त्याच्या नीतिमत्तेमध्ये किंवा धार्मिकतेला अनुसरून वागलो, तर आपल्याला त्याची सानिध्यता मिळते आणि त्याचे वारसदार होण्याचा मान मिळतो. 1 पेत्र 2:9 आणि 10. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय गण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. ख्रिस्ताद्वारे कृपेने आमचे तारण झाले आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठी निवडले गेलो आणि वेगळे केले गेलेलो आहोत. आणि म्हणूनच इफिस 2:18 आणि 19 प्रमाणे आम्ही उपरी किंवा परके नाही, तर देवाच्या घरचे आहोत आणि त्याच्या योगेच आम्हाला थेट पित्याजवळ जाण्याचा मार्ग मोकळा झाला. देवासाठी निवडलेले किंवा वेगळे केले असल्यामुळे आपण जास्त जास्त त्याच्यासारखे होतो, कारण परमेश्वराने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा निर्माण केला. आता सर्वात आवडतं लोकांचं जेहोवा जायरा. आपण हे एक नाव आणि दुसरं यहोवा राफा, हे बऱ्याचदा आपण लोक प्रार्थना करताना ऐकतो, प्रार्थना करताना ह्याचा वापर करतात. आणि इसाकाच्या समर्पणाची गोष्ट तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. उत्पत्ती 22:13 आणि 14 मध्ये अब्राहमाने त्या जागेचं नाव काय ठेवलं? याहवे इरे, म्हणजे परमेश्वर पाहून देईल असं ठेवलं. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्या पापांच्या क्षमेसाठी दिला आणि आमचा नाश न होऊ देता आम्हाला सार्वकालिक जीवन मिळवून दिले. जर तो आमच्यासाठी स्वतःचा एकुलता एक पुत्राचे बलिदान देऊ शकतो, तर तो आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची पुरवणी करण्यास समर्थ नाही का? आता 40 वर्षाच्या विसाव्यानंतर सवयीप्रमाणे इस्रायल लोकांनी परत आपला आपला मार्ग परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करायला सुरुवात केली. आणि म्हणून परमेश्वराने काय केलं, त्यांना 7 वर्ष मिद्यानी लोकांच्या हातामध्ये दिलं. शास्त्रे याचा 6वा अध्याय. आणि मिद्यानांचा हात त्या इस्रायलावरती इतका प्रबळ झाला की त्यांना पळताभुई थोडी झाली. आणि मग ते काय करायला लागले, जंगलात किंवा डोंगरांमध्ये किंवा गुहांमध्ये जाऊन ते लपून राहायचे. थोडस तिथं जवळपास असं अन्न सामग्री काय आपलं शेत वगैरे पिकवायचे आणि असंच ते कष्टमय जीवन जगत होते. आणि मग 7 वर्ष, 1-2 नाही, मग त्यांना नंतर परमेश्वराची परत आठवण झाली आणि त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि देवबापाला पण लगेच त्यांची दया आली आणि त्यांनी आपला एक दूत तिकडे पाठवला. आणि त्या मिद्यानांपासूनच गव्हाची जोडणी करत द्राक्ष कुंडामध्ये लपून छपून गिदोन, जो मनश्य वंशातला सर्वात धाकटा होता, तो त्या द्राक्ष कुंडामध्ये गव्हाचा बचाव करण्यासाठी त्याची जोडणी करत होता. आणि परमेश्वराचा दूत त्याच्या पुढे प्रगट झाला आणि परमेश्वराचा दूत त्याला दर्शन देऊन म्हणाला, हे बलवानवीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर मग आम्हाला हे दुःख का, असं गिदोनाने प्रश्न केला त्याला. मग पण देवाने त्याला इस्रायलाची सुटका करण्यासाठी निवडलेलं होतं. मग आणि परमेश्वराने त्याला खात्रीपूर्वक सांगितलं की जसं एका माणसाला मारावं तसं तू
सर्व मिद्यानातल्या सर्व माणसांना तू मारशील. फक्त हा एवढा सगळ्यात छोटा होता आणि त्याला परमेश्वराने इतका मोठा आशीर्वाद दिलेला होता. पण खरंच तू देवाचा दूत आहेस का हे प्रूफ त्याला पाहिजे होतं. आपला मनुष्य स्वभाव आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला प्रूफ लागतं. म्हणून तो काय म्हटला, जर का तू खरंच देवाचा दूत आहेस तर तू इथंच थांब. आणि पळत पळत जाऊन गिदोन काय केलं, त्यांनी एक कोरडू कापलं आणि भाकरी केल्या आणि रस्सा आणि कोकरू आणि त्या बेखमीर भाकरी घेऊन तो परत त्या दूताजवळ आला. आणि तो पण त्या दूताने त्याला स्पर्श केला नाही. त्यांनी फक्त आपला हात लांब करून काठीने गिदोनाला सांगितलं की त्या दगडावरती ते सगळं ठेव आणि तो रस्सा पण त्याच्यावरती ओत. आणि त्या देवदूताने त्या काठीने स्पर्श केला आणि त्या दगडातून अग्नी निघाला. तेव्हा गिदोनाची खात्री पटली की आपण परमेश्वराचं दर्शन झालं, आता आपण नक्कीच मरणार. पण परमेश्वर त्याला म्हटलं की तू भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आणि त्याच वेळेस गिदोनाने तिथं ताबडतोब एक वेदी बांधली आणि तिचं नाव काय ठेवलं, यावे शालोम, म्हणजे क्षेमदाता देव, आम्हाला शांती पुरवणारा, आमचं रक्षण करणारा देव. आणि ती आजपर्यंत आहे. अभियेजकरांच्या 11 ह्या ठिकाणी अजूनपर्यंत ती आहे. आणि आम्ही पण बऱ्याचदा परमेश्वरापासून दूर जातो, आपले आपले कधी कधी मार्ग अवलंबतो. पण परमेश्वराची इच्छा अजिबात अशी नाही की आमचा नाश व्हावा. म्हणून येशू ख्रिस्ताने आमच्या आणि देवामध्ये शांती प्रस्थापित केली. कारण तोच आमची यावे शालोम आहे, तोच आमचे क्षेम कुशल विचारणारा परमेश्वर आहे, तोच आमचा शांतीदाता देव आहे. आपल्या सर्वांना शमुवेलाची गोष्ट माहित आहे. 1 शमूएल 1:3 मध्ये आपण वाचतो की एल्काना दरवर्षी सैन्यांचा देव, आपल्या गावाहून सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना आराधना करण्यासाठी जात असे. सैन्यांचा देव म्हणजे हा दुसरा तिसरा कोणी नसून जेहोवा सबोत, द लॉर्ड ऑफ होस्ट किंवा द लॉर्ड ऑफ आर्मीज, स्वर्गीय सैन्याचा देव. आणि सैन्यांचा देव त्याच्या निवडलेल्यांचे जतन करतो आणि त्यांची जपणूक करतो, त्यांना राखून ठेवतो. कारण मनुष्याच्या इच्छेवर किंवा परिश्रमावरती अवलंबून नाही, तर ते सेनाधीश परमेश्वराच्या दयेवरती अवलंबून आहे. कारण सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी त्याची दया राखून ठेवली नसती तर आमची अवस्था पण सदोम आणि गमोरासारखी झाली असती, आम्ही केव्हाच जळून खाक झालो असतो. पण सेनाधीश परमेश्वर अन्यायाला विरोध करणारा असा देव आहे. कारण मजुरांचा ओरड आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश परमेश्वराच्या कानी गेला आहे. याकोबाचं पत्र 5 अध्याय आणि 4. अन्यायी लोक अन्याय करत राहणारच आणि सेनाधीश परमेश्वराची फसवणूक कोणीही करू शकत नाही. परमेश्वर अन्यायाचे निवारण करणारा देव आहे. आपण सूड घेणं अनावश्यक आहे, कारण सूड घेणे परमेश्वराकडे आहे. रोम 12:19. सेनाधीश परमेश्वर शांती प्रस्थापित करतो. आज जगामध्ये अथक युद्ध चालू आहे, अशांती माजली आहे. कोणताही राजकीय नेता किंवा शास्त्रज्ञ शांती प्रस्थापित करायला असमर्थ आहे. पण आमचा सैन्यांचा यहोवा शांतीदाता देव आहे. स्तोत्र 46:9. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो. परमेश्वर आम्हाला त्याची खरी शांती देतो, म्हणून आम्ही विश्वासासंबंधीचे सुयुद्ध करण्याची गरज आहे. 1 तिमोथी 6:12. पण कधी कधी आम्ही पण पळ काढतो किंवा चुकीच्या शस्त्र सामग्रींचा वापर करतो, म्हणजे दही गोष्टींचा वगैरे वापर करतो किंवा हवेत पहार करतो. पण जिथे जिथे आम्ही कमी पडतो, अशक्त होतो किंवा उणे पडतो, तेव्हा आपला सैन्यांचा देव जेहोवा साबोत, सेनाधीश परमेश्वर आपल्यावर लक्ष ठेवून असतो आणि त्याला सर्व गोष्टी अवगत असतात. तो आमची प्रार्थना ऐकतो आणि आम्हाला काहीही कमी पडू देत नाही. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. स्तोत्र 46:7. आपला शत्रू सैतान हा सदैव आपल्यावरती हल्ला करण्यासाठी तत्पर असतो. पण जर सेनाधीश परमेश्वर आपल्या बाजूने आहे, तो त्याच्या दिव्यदूतांना आपले संरक्षण करण्याची आज्ञा देतो आणि पवित्र शास्त्राचे मनन, अध्ययन आणि प्रार्थना ह्या द्वारेच हे सर्व शक्य आहे. याकोबाने मरण्यापूर्वी आपल्या प्रत्येक मुलाबद्दल भाकीत सांगितले आणि खास करून त्याचा जो सर्वात आवडता मुलगा होता योसेफ, त्याच्याबद्दल
त्याला तो म्हणतो की परमेश्वर तुझे सहाय्य करणारा, तुझा मदतनीस असा तुझ्या पित्याचा देव आहे. उत्पत्ती 49:25. त्याचप्रमाणे मोशेच्या मृत्यूपूर्वीही त्याने इस्रायलाला सांगितले की तुझा देव परमेश्वर तुझ्या मदतीसाठी मेघमंडलावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाश मार्गाने धाव घेतो. आणि परमेश्वराचा कोश वाहून नेण्यास असलेला हा जो यहोवा एजर म्हणजे आपला मदतनीस, परमेश्वर माझा मदतनीस असा आहे. आणि 1 शमूएलच्या 7व्या अध्यायामध्ये आपण एबनेझर बद्दल वाचतो. मिस्पा येथे पलिष्ठ्यांचा पराभव करून ज्यावेळेस इस्रायलाचा परमेश्वराने बचाव केला त्या लोकांपासून, त्यावेळेस शमूएलाने एक शिळा घेऊन मिस्पा आणि शेन ह्या 2 ठिकाणांच्या मध्ये उभी करून तिला एबनेझर हे नाव दिलं. एबनेझर म्हणजे परमेश्वर माझा मदतगार. आणि इस्रायलास ती आठवण राहावी की परमेश्वराने आमची मदत केली, म्हणून ही शिळा त्यांनी तिथं उभी केली. परमेश्वराने आमच्या जीवनात पण कितीदा तरी मदत केलेली आहे. तो तर सदैव आमची मदत करत आहे. म्हणून आपण देखील आपल्या अंतःकरणामध्ये एका एबनेझरची स्थापना केलेली असली पाहिजे. आणि परमेश्वर माझा वारस म्हणजे जेहोवा माय नकाला, गॉड माय इनहेरिटन्स म्हणजे माझं वारस आणि मी त्याचे वारसदार. स्तोत्र 16:5 मध्ये दावीद राजा परमेश्वराला आपला वारसा किंवा वतनाचा वाटा म्हणतो. त्या स्तोत्राचं शीर्षकच उत्तम वारस म्हणून असं आहे. आणि इफिस्कराच्या पत्रामध्ये पाऊल आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी झालेले वारसदार किंवा वतनदार म्हणतो. ह्याचा आणि एकदा आपण वतनदार किंवा परमेश्वर वारसदार झालो तर ह्याचा आपल्याला दुहेरी फायदा होतो. एक, आपण जिवंत देवाचं मूल होतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला परमेश्वरासोबत अनंतकालीन जीवनाचा वारसा मिळतो. पण हे वतनदारचं प्रतिफळ आम्हाला केव्हा मिळणार आहे तर पाऊल कलसेकरास पत्र 3 अध्याय 23 आणि 24 मध्ये सांगतो. आणि जे काही तुम्ही करता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा. आणि पुढे जाऊन तो गलती 4:7 मध्ये म्हणतो, तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारसी आहेस. आणि शेवटचं लास्ट बट नॉट द लिस्ट परमेश्वराचं नाव म्हणजे यहोवा राहा किंवा यहोवा राही, जे आपण पुढे कंटिन्यू 23व्या स्तोत्रासाठी करणार आहोत. लॉर्ड माय शेफर्ड. विजय, किती वेळ झाला? करू का थोडे एक आणखी 5-10 मिनिटं लागतील फक्त. हो हो चालेल. पटपट घेत आहे मी जरा फास्ट. तर यहोवा राही किंवा यहोवा राहा, लॉर्ड माय शेफर्ड. आणि 23वं स्तोत्र हे आपल्या सर्वांचं अतिशय प्रिय असं स्तोत्र, अगदी आवडतं, जिव्हाळ्याचं अगदी स्तोत्र. काही झालं लगेच काय झालं की आपण 23वं स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो. जेव्हा ख्रिस्ती कुटुंबामध्ये तर जेव्हा एखादं बाळ बोलायला सुरुवात करतं तेव्हा त्याला आपण सगळ्यात पहिलं काय शिकवतो? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे किंवा द लॉर्ड इज माय शेफर्ड. किंवा कुठल्याही भाषेतले लोक असत, त्या बाळाला पहिलं जे वचन शिकवलं जातं ते परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आपल्याला माहित आहे की हे स्तोत्र दाविदानं लिहिलेलं आहे. आणि त्यांनी हे स्तोत्र का लिहिलं हे आपल्याला सांगण्याची गरज नाही, कारण तो स्वतः पण मेंढपाळ होता, मेंढरं चारत असे. आणि दाविदाला आपण प्रथम 1 शमूएल च्या 16व्या अध्यायामध्ये भेटतो, जो स्वतः मेंढरं चारत होता. आणि ज्यावेळेस परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे शमूएल राजा निवडण्याच्या शोधामध्ये गेला, जेसीच्या घरापर्यंत पोहोचला तो. आणि त्यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे जेसीच्या प्रत्येक मुलाची चाचणी घेतली, पण कुणीही त्या चाचणीमध्ये खरा उतरला नाही. मग शमूएलाने त्या जेसीला विचारलं की तुझे सगळे मुलं इथं हजर आहेत का? तर जेसी म्हटला नाही, सर्वात लहान जो आहे तो तिकडे रानामध्ये आहे आणि तो मेंढरं राखत आहे, शेळे मेंढरे त्यांचे राखत आहे. मग शमूएलाने सांगितल्याप्रमाणे त्यालाही इकडे बोलवून घेण्यात आलं. आणि मग दाविदाची निवड इस्रायलाचा राजा होण्यासाठी शमूएलाने ते शिंगातलं तेल ओतून त्याला अभिषेक करून वगैरे झाले. पण दावीद राजा होण्यासाठी लगेच दावीद राजा नाही झाला.
15 वर्षाचा काळमध्ये गेला आणि त्या 15 वर्षामध्ये दावीद धनगरच होता, शेतकरी काय आपला मेंढपाळच होता. आणि बऱ्याचदा त्या मेंढरांवरती हल्ले झाले, सिंहाच्या तोंडातून, अस्वलाच्या तोंडातून त्या दाविदानी त्या बकरीला किंवा बछड्याला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचवलेलं आपण पाहतो. आणि म्हणूनच दाविदाच्या मनामध्ये हेही आलं असेल की मी जर का माझ्या ह्या इतक्या छोट्या छोट्या मेंढरांसाठी माझा स्वतःचा प्राण धोक्यामध्ये घालून वाचू शकतो, तर परमेश्वर माझं माझं माझ्यासाठी किती करेल, माझ्या जीवासाठी किती करेल. आणि म्हणूनच त्यांनी 23वे स्तोत्र लिहिलं असेल. आणि 23वं स्तोत्र म्हटलं की आपल्याला लगेच स्मृतीपटलावरती लगेच येशू ख्रिस्त असं खांद्यावरती कोपरू घेतलेलं, हातात ती काठी आणि शेजारी अशी थोडीशी मेंढरं असलेलं वगैरे लगेच चित्र येतं. आणि 23वं स्तोत्र सर्वांचं पाठ आणि आवडतं असतं. आणि जेवढा आनंद तो ते म्हणताना होतं, तेवढंच त्याच्याबद्दल जाणून घेण्याबद्दल ही आपल्याला आज होणार आहे. तर आता हा जेव्हा जर आणि आपल्या जीवनामध्ये हा जेव्हा राहा किंवा हा मेंढपाळ असेल, तर आपल्याला कुठल्या गोष्टीची कमतरता पडणार नाही. परमेश्वर आपला मेंढपाळ आहे आणि आपलं रक्षण करत आहे, ह्या विचारानेच आपल्या मनामध्ये एक शांती भरते. आपण जर निरीक्षण केले असेल तर मेंढरं नेहमी खाली मुंडी घालून चालतात. आणि पण जरी त्यांची मान खाली असली तरी त्या मेंढपाळाचं लक्ष सर्वत्र असतं. कुठून कुठला हल्ला होतोय का, कुणी ते एखादं मेंढरू चोरून नेते का, किंवा त्याला कुठल्या प्रकारची इजा होते का, ह्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. रात्री तो त्यांना बंदिस्त असते, कुंपणामध्ये बंद करून ठेवतो, सुरक्षित रीतीने ठेवतो, जेणेकरून कुणी कुठलंही मेंढरू चुकीने इकडं तिकडं जाऊ नये किंवा खोडकरपणाने कुठं बाहेर निघून जाऊ नये. आणि त्या हरवलेल्या मेंढराची तर गोष्ट आपल्याला माहितच आहे. आणि त्याच्यापासून लांब जाऊन स्वतःवरती संकट ओढवून घेऊ नये. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आमचा उत्तम मेंढपाळ आहे. आणि योहान 10:11 मध्ये आपण वाचतो, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी आपला जीव देतो आणि त्याची मेंढरे त्याची वाणी ऐकतात, त्याचा आवाज ओळखतात व त्याच्या जवळ राहतात आणि त्याच्याकडे येतात. आणि तो आमचे सर्व संकटापासून, सर्व धोक्यांपासून आमचे रक्षण करतो. जर आपण विश्वास ठेवून त्याचे अनुकरण करतो, तरच तो आपले सर्व रक्षण करतो. त्याच्या दिव्यदूतांना आपलं रक्षण करण्याची आज्ञा देतो. मला काही उणे, दुसरं पार्ट आहे तो म्हणजे मला काही उणे पडणार नाही. आता उणे पडणार नाही म्हणजे मला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. आणि हे पुरवणारा कोण आहे, तर जेहोवा जायरा, द लॉर्ड माय प्रोव्हायडर. आणि उत्पत्ती 22व्या अध्यायात आपण वाचतो की परमेश्वराने इसाकाच्या मोरिया पर्वतावरच्या अर्पणाबद्दल आपण वाचतो. परमेश्वराने अब्रामाला आज्ञा दिली की तुझ्या एकुलत्या एका पुत्राचं समर्पण त्या पर्वतावरती जाऊन कर. आता एखाद्या बापाला असं सांगणं किती म्हणजे दुःखाचं आहे, की म्हणजे आपल्याला कल्पनाच करू शकत नाही. पण आणि हे दुहेरी दडपण कदाचित अब्रामाच्या मनावरती आलं होतं. एक तर स्वतःच्या मुलाचं एक म्हणजे एवढ्या ह्याच्याने झालेल्या मुलाचं समर्पण करायचं, आणि मग परमेश्वराने दुसरं पण वचन दिलं होतं की तुझ्यापासून राष्ट्राचे राष्ट्र निर्माण करीन. पण परमेश्वर देव आहे, तो सर्व पाहतो आणि तो त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. ही फक्त अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा होती आणि तो त्याच्यामध्ये अगदी खरा उतरला होता. आणि इसाकाने आपण बापाचा आज्ञाधारक असण्याची प्रचिती त्यावेळेस दिलेली आहे आणि तो निमूटपणे बाप सांगेल त्याप्रमाणे करत होता. तरी सुद्धा एक जिज्ञासा म्हणून त्यांनी आपल्या बापाला विचारलं की बापा, आपण हे सगळं घेतले पण कोरडू आपण घेतलं नाही, जे अर्पण करायचं आहे तेच मुख्य आपण वस्तू घेतलेली नाही. त्यावेळेस अब्राहम त्याला काय म्हणाला, यावे इरे, परमेश्वर पाहून देईल, परमेश्वर आपली ती कमतरता पूर्ण करेल, त्याची पुरवणी आपल्याला परमेश्वर करील. आणि ह्यामध्ये आपल्याला एक गहन गोष्ट लक्षात आली असेल, इसाक हा एकुलता एक पुत्र होता आणि तो येशू ख्रिस्ताचं प्रतीकच होता. पित्याने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता आपल्यासाठी अर्पण केला आणि आपल्याला पापक शालनासाठी परमेश्वर देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे बलिदान देऊन तो आमचा यहोवा जायरा झाला. आणि आपण आज देखील तो आमच्या आयुष्यातील प्रत्येक गरजेमध्ये आमचा जेहोवा जायरा आवर प्रोव्हायडर आहे आणि आमची सर्व गरज पुरवणारा तोच देव आहे. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो. पवित्र शास्त्र सांगते, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. फिलिपे 4:6 आणि 7.
वर सांगितल्याप्रमाणे बुद्धी सामर्थ्यापलीकडे असलेली देवाने दिलेली शांती आमची अंतःकरणे व आमचे विचार ख्रिस्त येशू ठायी राखील, कारण तो आमचा यहोवा शालोम आहे. आणि आपण गिदोनाची गोष्ट वाचली की परमेश्वराने त्या लोकांना त्या मिद्यान्यांच्या हातून कसं सोडवलं आणि गिदोनाने ती वेदी बांधली आणि तिचं नाव यावे शालोम, आमचं क्षेम कुशल विचारणारा देव असं विचारलेलं आहे. आणि हा यावे शालोम आम्ही ज्या ज्या वेळी संकटामध्ये परिस्थितीमध्ये असतो, दुःखामध्ये असतो तेव्हा, आणि आम्ही ज्या ज्या वेळेला ह्याला आरोळी माळतो त्यावेळेस तो आमचं अंतःकरण आणि मन विशिष्ट अशा शांतीने भरून टाकतो. पुढचं वचन, तो माझा जीव ताजा तवाना करीतो. आणि ज्या ज्या वेळेस आपण समजा एखाद्या वेळेस डोकं दुखलं वगैरे त्यावेळेस आपण त्रासत असतो, पण एखादी पॅनाडॉल घेतली की आपल्याला फ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं. तर हा आपला जेहोवा राफा किंवा जेहोवा राफे, जो द गॉड माय हीलर असा आहे. जेव्हा मोशेनी आपण मारा ह्या ठिकाणी ज्यावेळेस कडू पाण्याबद्दल इस्रायल लोकांनी तक्रार केली, निर्गम 15:22-27, तेव्हा मोशेने परमेश्वराचा धावा केला आणि त्यांना परमेश्वराने त्यांना गोड पाणी पुरवलं. आणि परमेश्वराने त्यांना वचन दिलं की जर तुम्ही तुमची वागणूक सुधारली तर मी तुम्हाला तुमचा रोग मुक्त करणारा देव होईल, तुमचा जेहोवा राफा होईल. येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी आज आम्ही रोगमुक्त झालो आहोत आणि होतही आहोत. यशया 53:5. आम्ही जर खऱ्या अंतःकरणाने पश्चातापूर्वक अंतःकरणाने जर आपल्या रोगमुक्त करणाऱ्याला, आपल्या सर्व गोष्टीमध्ये निरोगी करणाऱ्या जेहोवा राफाला हाक मारतो, तेव्हा तो आम्हाला आध्यात्मिक व शारीरिक दोन्ही बाजूनी निरोगी करतो आणि रोगमुक्त करतो. तो मला नीतिमार्गाने चालवितो. आता नीतिमार्गाने चालवितो, आपण जर का आपल्या इकडे रानावनातून जाताना अशी पाऊलवाट पडलेली असते आणि सारखं जाऊन जाऊन लोकांच्या वर्दळीमुळे शहरात रस्त्यांवर काही ठिकाणी फक्त गाड्या जाऊन जाऊन पण असं एक पर्टिक्युलर मार्किंग, किंवा घरात आपण ज्या ठिकाणी चालतो जास्त तिथं जास्त असं मार्किंग झालेलं असतं, तर तेच किंवा जमीन वर खाली वगैरे झालेली असते. आणि ज्या वेळेस आपण त्याच्यावरूनच चालतो त्यावेळेस आपल्याला एवढा काही त्रास होत नाही, कारण आपल्याला त्याची सवय झालेली असते. पण आपण थोडस जरी आपलं पाऊल इकडे तिकडे पडलं तर आपल्याला त्याचा त्रास होतो, किंवा त्या पाऊल वाटेतून रानातून जाताना आपलं पाऊल इकडे काटे कुसळे टोचू शकतात किंवा काही जाऊ शकते. तसंच आपल्या आध्यात्मिक आणि रोजच्या जीवनामधलं आहे. जर आपण थोडस इकडे तिकडे झालो तर लगेच सैतान आपल्यावरती हल्ला करण्यासाठी तयारच असतो, आणि ह्याच्यातून आपल्याला परमेश्वर चालण्यासाठी शिकवतो, आणि तोच हा नीतिमार्ग आहे. त्याच्यातून आपल्याला आपला हा जेहोवा सित्नो, परमेश्वर आमची नीतिमत्ता किंवा शालीनता जो आहे जेहोवा सित्पेनू, तो आम्हाला सरळ मार्गाने चालण्यासाठी मदत करतो. फिरून एक बार इर्मियाचं उदाहरण घेता येईल. आणि त्यांनी जर का यहोवा सित्केनू त्याच्यासोबत नसता तर त्याला हे शक्य झालं नसतं, पण परमेश्वराने त्याला कधीच एकटं सोडलं नाही. त्याच्याद्वारे मसिहा येण्याबद्दलचं भाकीत केलं, आणि हा धार्मिकतेचा परमेश्वर म्हणजे आमचा येशू ख्रिस्त येऊन गेला आणि आता तो परत येणार आहे. आणि आता आमचं लक्ष त्याच्या दुसऱ्या येण्याकडे असलं पाहिजे. आणि त्याचं नाव अतिउच्च आहे, तो आमचा तारणहार आहे, आणि तोच फक्त धार्मिक नीतिमान आहे. कारण शास्त्र सांगते नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, फक्त परमेश्वरच नीतिमान आहे. स्तोत्र 23 आणि वचन 4. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी ही मला धीर देतात, आधार देतात. आता ही आकडी आणि काठी यांच्याबद्दल थोडस बघितलं तर ती आकडी अशी त्याला हुक असतं, आणि त्या हुकनी तो काय करतो, मेंढपाळ झाडावरचे असे कोवळे कोवळे फांद्या तोडून जिथं ते मेंढरांचं हात पुरत नाही किंवा ते पुरवू शकत नाही तिथून ते छान छान त्यांना पाला देऊन त्यांचं भूक भागवतो, त्यांच्यासाठी चांगलं जेवण उपलब्ध करून देतो. तसंच आपला परमेश्वर आपल्यासाठी उत्तमातल्या उत्तम गोष्टी उपलब्ध करून देतो.
आणि दुसरा एक उपयोग त्या आकडीचा म्हणजे त्याला असं हुक असतं. काय काय खोडकर मेंढरं असतात ते कळपातून बाजूला जाण्याचा प्रयत्न करतात किंवा चुकीच्या मार्गाने जायला प्रयत्न करतात. त्यावेळेस ते हुक त्याच्या पायात घालून असं ओढतो तो, म्हणजे ते बरोबर परत आपल्या जागेवर येतं. त्याचप्रमाणे परमेश्वर ज्यावेळेस आम्ही बहकावण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला कधी प्रेमाने कधी शासन करून म्हणजे ते हुक अडकून आपल्याला त्याच्याकडं पुन्हा त्याच्या कळपामध्ये घेऊन येतो. आणि काठीचा उपयोग पण तसाच काहीसा आहे. कधी कधी सुधारण्यासाठी आहे किंवा संरक्षणासाठी आहे. ज्या ज्या वेळेस मेंढरांवरती किंवा स्वतः मेंढपाळावरती कुठला हल्ला वगैरे होत असतो, त्यावेळेस तो काठीचा उपयोग आपल्या संरक्षणार्थ करतो. आणि कधी कधी त्याला ते डोंगर दऱ्यावर चढताना उतरताना तो काठी एक आधार म्हणून होते. त्याप्रमाणे तसंच परमेश्वराचं वचन आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्यासाठी ती काठी आणि आकडी होते. आणि ज्यावेळेस आम्ही कठीण प्रसंगातून मृत्यू छायेच्या दरीतून किंवा रोगराईतून जात असतो, त्यावेळेस परमेश्वर राफा आम्हाला आरोग्य देऊन त्याच्यातून बाहेर काढतो. आणि आणि हा परमेश्वरच आमचा सहाय्यकर्ता होतो. आणि परमेश्वर आम्हाला कधीच एकटं सोडत नाही. जरी स्वतः तो पर्सनली जरी नसला तरी तो आमच्यासाठी मदत पाठवतो. आणि मनुष्याने एकटे असावे असं परमेश्वराला योग्य वाटलं नाही, म्हणून त्यांनी आदामासाठी एक मदतनीस बनवला. उत्पत्ती 2:18. आणि एजर म्हणजे मजबूत अशी मदत, सहाय्यकर्ता किंवा एड. आणि संकटकाळी आपल्या सोबत सदैव खंबीरपणे उभा असलेला असा हा परमेश्वर. आणि आपण जेव्हा आपल्या काळाविषयी विचार करतो, तेव्हा आपल्याला बऱ्याचदा समजून येते की परमेश्वराने कितीतरी लोकांच्या द्वारे आपल्याला मदत केलेली आहे. हाच तो आपला जेहोवा एजर. आणि स्तोत्रकर्ता 63:7 मध्ये म्हणतो, कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करीन. अशा प्रकारे परमेश्वर आमची मदत करतो. आम्ही प्रवासाला निघण्यापूर्वी नेहमी 121 साम वाचतो. मी आपली दृष्टी पर्वताकडे राहतो, मला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, ह्याच्यापासूनच मला सहाय्य मिळते. हे शब्दच त्याची समक्षता आमच्या सोबत सदैव असलेली ग्वाही देतात. त्याचप्रमाणे स्तोत्र 46:1, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकटकाळी सदा सिद्ध असतो. आज नाही, उद्या नाही किंवा थोड्या वेळापुरता नाही, तर सदैव तो आमच्या सोबत आमची मदत करण्यासाठी सिद्ध असतो. म्हणून आणि कधी कधी आपले नातेवाईक, मित्रमैत्रीण सुद्धा आपल्याला मदत करायला मागे पुढे पाहतात. पण हा जेहोवा एजर हा सदैव आमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. आणि म्हणूनच आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव मोशेने एलिएझर म्हणजे माय गॉड माय हेल्पर असं ठेवलं. निर्गम 18:4. आता स्तोत्र 23:5 वचन, ह्याचा पहिला भाग. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढीतोस. आता शत्रूंच्या देखत ताट वाढीतोस म्हणजे लिटरली असं घेता येणार नाही, पण जेहोवा निसी, परमेश्वर माझा विजय पताका. ज्यावेळेस आम्ही विजय पावतो, पापांवरती विजय पावतो किंवा कुठल्याही गोष्टींवरती विजय पावतो, त्यावेळेस आपल्याला आनंद होतो. आपण आनंद उत्सव करतो आणि कधी कधी पार्टी देतो किंवा परमेश्वराच्या स्तुतीसाठी प्रार्थना ठेवतो, आनंद उत्सव करतो. आणि ज्यावेळेस निर्गमच्या 17व्या अध्यायात तर आपण त्या माराईतील पाण्याबद्दल बघितलेच आहे. आणि ज्यावेळेस इस्रायल लोकांनी अमालेकी लोक त्यांच्यावर चढाई करून आले, आणि त्यावेळेस आता हे अमालेकी लोक म्हणजे एसावाचे वंशज होते आणि ते युद्धप्रिय लोक होते. पण ज्यावेळेस त्यांच्यावरती विजय मिळवला, त्यावेळेस परमेश्वराने यहोशवाने ते युद्ध जिंकलं आणि मोशेने ती वेदी बांधून तिचं नाव यहोवा निसी असं ठेवलं. म्हणजे परमेश्वर माझी ध्वज पताका, माझी विजय पताका. आजच्या जीवनात आपण अनेक संघर्षांना तोंड देत आहोत. सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. आज आपल्या अंतकरणात अनेक युद्ध सुरू आहेत, पण ज्यावेळी आम्ही परमेश्वराला आपला विजयी ध्वज म्हणून उंचावतो, तेव्हा कुठलाही शत्रू या यहोवा निसी पुढे टिकाव धरू शकत नाही. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. जेहोवा मकदेश म्हणजे द लॉर्ड हू सॅन्क्टिफाईज.
तेलाचा अभ्यंग. तेल हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. जुन्या कराराच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना 613 नियम दिले होते आणि इस्रायल लोकांना जेणेकरून ते परमेश्वराच्या दृष्टीने ते स्वतः पवित्र राहतील, कारण त्यांचा देव परमेश्वर हा पवित्र होता. देव सदैव त्यांना सांगायचा, तुम्ही पवित्र असा कारण मीही पवित्र आहे. आणि ह्या 613 पैकी 365 डोंट्स होते, काय करायचं नाही हे होतं. म्हणजे आता बघितलं तर प्रत्येक दिवसाला एक काय करायचं नाही ते. आणि 248 जे नियम होते ते आपण काय केलं पाहिजे, परमेश्वरासाठी आपण काय केलं पाहिजे हे होतं. पण थँक अँड प्रेज गॉड, आता येशू ख्रिस्ताच्या मरणामुळे आणि तिसऱ्या दिवशी जिवंत होण्यामुळे आपल्याला हे सर्व नियम पाळायची काही गरज नाही. परमेश्वराने आपल्याला ती मुभा दिलेली आहे आणि त्याने आपल्याला पवित्र करून येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे आपण पवित्र झालो आणि परमेश्वराबरोबर अनंतकालीन सहभागितेसाठी आपण पवित्र केले गेलो आहोत. आणि त्यांनी स्वतःच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला पवित्र केलेले आहे, शुद्ध केलेलं आहे. आणि लेवी हे पुस्तक सगळ्या नियमांनीच भरलेलं आहे. बऱ्याचशा लोकांना ते अभ्यास करायला पण आवडत नाही, पण परमेश्वराने हे दिलेलं आहे म्हणून त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि 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 लेविय या पुस्तकाची गुरुकिल्ली म्हणजे होलीनेस, पवित्र असणं, सँक्टिफाईड, बी सँक्टिफाईड असं परमेश्वराची इच्छा आहे. प्रत्येकाने सँक्टिफाय असलं पाहिजे असं परमेश्वराला वाटतं. आणि तोच आमचा जेहोवा मकदेश आहे आणि तोच आम्हाला पवित्र करणारा परमेश्वर आहे. मग माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, स्तोत्र 25 याचं लास्ट पार्ट, 23 याचा 5व्या वचनातलं लास्ट पार्ट. आता आपण इथं बोलतो माझे पात्र काठोकाठ, एका साईडनी नाही किंवा कुठल्या अँगलनी नाही, तर पूर्णपणे भरून ते वाहत आहे, भरभरून वाहत आहे. आणि वाहत आहे असं नाही की वाहून थांबले, तर ते कंटिन्युअस वाहत आहे. म्हणजे इटर्निटी, अनंतकालीन जीवनाची आशा परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद भरभरून दिला आहे, तो जो वाहतच राहत आहे. आणि जे आशीर्वाद परमेश्वराने आपल्यासाठी ठेवलेले आहेत ते कधीच संपणार नाहीत, ते असेच अविरत चालू राहणार. जरी कुणी किती जादू टोना मंत्र तंत्र करू दे, पण परमेश्वराने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, त्यांनी ठरवलेलं आहे तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे, तर कुणी ते अडवू शकत नाही. परमेश्वराच्या वेळेमध्ये ते सर्व आपल्याला देतो. ही मेक्स ऑल थिंग्स ब्युटिफुल इन हिज टाइम्स. प्रभू येशू आमच्या तारणाचं पात्र आहे आणि त्याच्या वात्सल्यामुळे, प्रेमामुळे आमचे पात्र त्याच्या दयेने आणि कृपेने भरून वाहत आहे. तो आमचा फक्त तात्कालीन किंवा तात्पुरता गरजेपुरता देव नाही, तर सार्वकालिक एव्हरलास्टिंग इटर्नल देव आहे. आणि ह्याच काठोकाठ भरलेल्या कृपेमुळे आम्हाला त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि ह्या 23व्या स्तोत्रातलं शेवटचं वचन, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. जेहोवा माय नेकाला, द लॉर्ड माय इनहेरिटन्स, परमेश्वर माझा वारसा किंवा वारसदार. वारसा म्हणजे आपल्याला पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती, भौतिक संपत्ती, त्याचप्रमाणे त्यांचे जे गुण वगैरे आलेले असतात ते सगळे आपले वारसा असतात. पण सर्व काही आपल्या पिढी दर पिढी ते जात असतात, पुढे जात असतात. पण आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील मरणाने आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होण्यामुळे आम्हाला परमेश्वराच्या घरात चिरकाल राहण्याची मुभा मिळाली आहे. ख्रिस्तामुळे आम्ही परमेश्वराचे वारस झालो. पण पवित्र शास्त्रामध्ये असा एक वंश आहे की त्यांना वारस मिळालेला नाही, म्हणजे वार संपत्ती मिळाली नाही किंवा जागा मिळाली नाही, कारण ते परमेश्वराचे सेवक होते, लेवी वंश. आणि ते परमेश्वराच्या सन्निधी होते, ते मंडपाची सेवा करत होते, मंडपामध्ये परमेश्वराची सेवा करत होते. त्याच्यामुळं स्वतः परमेश्वर त्यांचा वारस होता, म्हणून त्यांना लँड म्हणजे जमीन जुमला असं काही मिळालं नाही. ते लँडलेस लोक होते, कारण ते स्वतः टेबरनेकलमध्ये परमेश्वराबरोबर राहत होते, म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचा भौतिक वारसा मिळालेला नाही. पण खुद्द परमेश्वर त्यांच्या सोबत वस्तीस होता आणि ते त्या परमेश्वराबरोबर राहत होते. परमेश्वराची समक्षता कायम त्यांच्या बरोबर होती. आणि 1 पेत्र 2 मध्ये म्हटल्याप्रमाणे आम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक गण आहोत, म्हणूनच आम्हाला जगिक वारसा हक्काची गरज नाही, कारण आम्ही परमेश्वराच्या घरात चिरकाल राहणार आहोत. आज आपण या परमेश्वराच्या वेगवेगळ्या नावांबद्दल थोडंसं जाणून घेतलं.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्यातला एक किंवा अनेक परमेश्वराचे अनुभव आलेत किंवा मिळत आहेत, मिळणार आहेत. मग आम्ही त्याची परतफेड कशी करत आहोत? ते सोन्याचं अंगडं टोपडं देऊन का सोन्याने बनलेलं अंगडं टोपडं देऊन करत आहोत ह्याचा विचार करूया. आमेन.